नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील कोपरी परिसरात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रीनिमित्त 108 परिक्रमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचरणी प्रार्थना केली. थोड़ा खाली ना, थोड़ा खाली. अरे झाले थोड़ा खाली, थोड़ा खाली ले. घुसून गेलाय. ठाण्यातील कोपरी परिसरात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रीनिमित्त 108 परिक्रमा करून खासदार श्रीकांत शिंदे यांनी देवीचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला असून ठाण्याचे खासदार राजीना विचारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामध्ये विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. आज या देवीची विसर्जनाची मिरवणूक सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून सुरू होऊन बाजारपेठेमार्गे ही मिरवणूक ठळापाली येथे देवीचे विसर्जन होणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे
उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने गेल्या 2-3 दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो AC वाढ असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतोय. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्यात डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये तर त्याचा कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो. जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.